कल्याण डोंबिवलीतले भाजप नगरसेवक आज गट स्थापन करणार। डोंबिवलीतून नगरसेवक कोकण भवनकडे रवाना होतील। शिवसेनेचे मुंबईतले नगरसेवक आज कोकण भवनामध्ये जाणार। दुपारी 12 वाजता 29 नगरसेवक खास बसने जाणार नवी मुंबईतल्या कोकण भवनात। उद्धव ठाकरेंचे नगरसेवक आज पालिकेत जाणार। आयुक्त कार्यालयातल्या नोंदणीचं पत्र देणार। त्यानंतर पालिका कार्यालयामध्ये नगरसेवक म्हणून होणार नोंद। मुंबई महापालिका महापौर पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी उरले फक्त 48 तास। अर्ज दाखल करण्यासाठी फक्त आज आणि उद्याचीच मुदत। मुंबई मनपामध्ये शिवसेना स्वतंत्र गट स्थापन करणार। भाजपसोबत सत्तेत राहणार पण गट स्वतंत्र ठेवणार। सूत्रांची माहिती, संयुक्त गट नोंदणी केल्यास नुकसान होईल, शिवसेना नेत्यांचा विचार। चंद्रपूरमधला काँग्रेसचा एक गट आमच्या संपर्कात, सुधीर मुनगंटीवार यांचा दावा। वडेट्टीवारांनी दावा फेटाळला। शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्षही नाही आणि स्पर्धाही नाही। महायुतीमध्ये मनभेद नको याची काळजी घ्यायची। बावनकुळेंचा नाईक शिंदे वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न। मराठा उपसमितीची आज बैठक। उपसमिती अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली बैठक। मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्थितीबाबत आढावा घेतला। बुधवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला होणार सुरुवात। अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार। अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी। उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा आज शेवटचा दिवस। मुदत संपल्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार। आदिवासी लॉंग मार्चवर आज मुंबईत बैठक। आदिवासी नेते मात्र मुंबईवर धडकण्यावर ठाम। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, मंत्री दादा भुसेंची माहिती। अमृता फडणवीसांबद्दल गलिच्छ वक्तव्य। अंजली भारती नावाच्या गायिकेने तोडले अकलेचे तारे। मुख्यमंत्र्यांच्या पत्नीविरोधात केलेल्या वक्तव्याने संताप। सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या। पुण्यातल्या सारतापाडीमधली धक्कादायक प्रकार। सासू सरपंच तर सासरे शिक्षक असल्याची माहिती। स्पीकर अंगावर पडल्यानं 3 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू। विक्रोळीच्या टागोर नगरमधली दुर्दैवी घटना। प्रजासत्ताक दिनानिमित्त लावला होता स्पीकर। तपोवनमधल्या वृक्षतोड प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी। ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी दाखल केली होती याचिका। सकल हिंदू समाजाकडून चांदवड बंदची हाक। मंदिर परिसरात समाजकंटकांनी निंदनीय कृत्य केल्याचा आरोप। आरोपींवर कठोर कारवाईची मागणी। राज्यात विजेचे दर वाढणार। महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून पुन्हा सुनावणी। मात्र दरवाढीला ग्राहक संघटनेचा तीव्र आक्षेप। चांदी 3.5 लाख रुपये पार। 7 दिवसात 54,000 रुपयांची वाढ, तर सोन्याच्या भावात 400 रुपयांची वाढ।